नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट ते अशी की बघा स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यांची सीबॅट एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे. मी अपडेटमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी बघा मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की सीबॅट एक्झाम डेट जे आहे तुम्हाला एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये बघायला मिळणार आणि तुम्हाला 2 तारखेला जे आहे तुम्हाला रिझल्टची जे डेट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि बघा बाकीच्या पोस्ट राहिलेल्या आहे म्हणजे की ESTM टेक्निशियन याची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे ती आजपर्यंत आलेली नाही आहे. आता ते कधी येणार, त्याची अपडेट कधीपर्यंत मिळणार, त्याची पण मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता की 2/4/2025 या तारखेला जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट याची जी एक्झाम डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे. यामध्ये काही पॉईंट दिलेले आहेत ते आपण बघूया. तर बघा 2 नंबरचा जो पॉईंट तुम्हाला इथे दिलेला आहे यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट यामध्ये तुम्हाला CBT कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे की सीबॅट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा तुमच्या 4 स्टेज राहतील. आता बघा कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट ही जी 2 नंबरची स्टेज आहे याची एक्झाम डेट डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, नंतर जाईल मेडिकल एक्झामिनेशन. त्यानंतर बघा 3 नंबरचा जो तुम्हाला पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये एवढं काही खास माहिती दिलेली नाही आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे तो आहे की मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाइंग फॉर द कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT will be prepared by giving 70% weightage to CBT marks and 30% weightage of aptitude test. बघा ह्याची क्वालिफाईंग म्हणजे की बघा सीबॅट म्हणजे जे तुमचं प्रिपेअर राहणार आहे मेरिट लिस्ट कशावरती लागणार आहे तर बघा 70% जे वेटेज आहे तुमचं CBT राहणार आहे आणि 30% जे वेटेज आहे सीबॅटचं राहणार आहे. त्यानुसार जे तुमची मेरिट लागणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट बेस्ड ऑन दिस इंटिग्रेटेड मेरिट CBT प्लस ॲप्टिट्यूड टेस्ट यामध्ये दाखवलं गेलेलं आहे की जे मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची ते CBT आणि ॲप्टिट्यूड टेस्ट यामधून लागणार आहे. पोस्ट प्रिफरन्स मेरिट पोझिशन एक्सेट्रा will be called for document verification as per the provision of employment notification refer above. त्यानंतर बघा 5 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला जे एक्झाम डेट आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट शेड्यूल ऑन 17/4/2025 या तारखेला तुम्हाला जे एक्झाम डेट राहणार आहे तुमची सीबॅटची. आता ते कोणत्या ठिकाणी तुमची एक्झाम राहणार आहे ते एक्झाम सेंटरची पण तुम्हाला इथं दाखवल्या गेलेलं आहे की ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी गेट नंबर 6 रामसिंग रोड श्याम नारायण ठाकूर मार्ग ठाकूर विलेज कांदिवली ईस्ट मुंबई महाराष्ट्र या ॲड्रेसवरती तुमची एक्झाम असणार आहे. आता यामध्ये त्यांनी क्लिअरली दाखवलं गेलेलं आहे. आणि बघा तुमचे जे ई-कॉल लेटर आहे ते कधी येणार आहे तर बघा ऑनलाईन ई-कॉल लेटर्स फॉर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट विल बी इश्यू 10 days prior to the scheduled date of aptitude test. Candidate has to produce the print out the same at the venue of aptitude test. बघा तुमचं जे ई-कॉल लेटर आहे सीबॅटचं ते तुम्हाला 10 दिवस अगोदर जे एक्झामच्या येणार आहे. म्हणून जे तुम्ही अपडेट राहा जेणेकरून तुमच्या मेलवरती ते देण्यात येणार आहे. यामध्ये आणखी जर बघितलं तुम्ही तर 9 नंबरचा पॉईंटमध्ये दाखवला गेलेला आहे की दिस इज द ओनली प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ फॉर सीबॅट अँड नॉट द फायनल पॅनल अँड इट डज नॉट कन्फर अपॉन द कॅन्डिडेट आणि राईट फॉर द अपॉइंटमेंट. म्हणजेच की बघा ही जे तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्ट दाखवली गेलेली आहे यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट केलेले कॅन्डिडेट कोणीच नाही आहे. फक्त तुम्हाला जे सीबॅटसाठी जे क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत त्याबद्दल तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये की स्टेशन मास्टरसाठी जर बघितलं तुम्ही टोटल 81 विद्यार्थी जे आहेत ते कॅन्डिडेट जे आहे क्वालिफाय करण्यात आलेलं आहे म्हणजे की त्यांना सीबॅटसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा असिस्टंट लोको पायलटसाठी तुम्हाला टोटल जे कॅन्डिडेट आहे 122 कॅन्डिडेटना जे आहे तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांना जर बघितलं तुम्ही तर डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर ALP आणि SMसाठी खूप मोठी लिस्ट लागलेली होती म्हणजे की खूप विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनली एलिजिबल केलेलं होतं. पण बघा त्यामध्ये यांनी मेन्शन केलेलं होतं की जे तुम्हाला आधी लिस्ट लावलेली होती प्रोव्हिजनल होती, फायनल रिझल्ट नव्हता. आणि KRCL प्रत्येक पॉईंटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असते की KRCL रिझर्व्ह द राईट टू डिक्लेअर एनी कॅन्डिडेट अनसक्सेसफुल or delete his her name from the notified result panel at any stage for of the selection procedure. बघा KRCL कडून यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे राईट्स आहेत की कोणत्या पण कॅन्डिडेटना जे आहेत केव्हा पण डिक्लेअर म्हणजे की अनसक्सेसफुल किंवा डिलीट म्हणजे की नाव काढून देऊ शकता. इफ एनी डिस्क्रिमसी or malpractice is noticed or brought to the notice of KRCL at any stage, the decision of KRCL in the matter shall be final राहणार आहे. यामध्ये क्लिअरली दाखवला गेलेला आहे. तर बघा बाकीच्या पोस्ट राहिलेला आहे की ESTM टेक्निशियन याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट केव्हा डिक्लेअर होणार आहे तर बघा याची पण डेट तुम्हाला 1-2 दिवसामध्ये लगेच जे तुम्हाला KRCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिसून येणार आहे. कारण की खूप फास्ट जे बघितलं तुम्ही ते रिझल्ट लावण्यात येत आहे कोकण रेल्वेकडून. म्हणून तुम्ही नेहमी अपडेट राहा. जे कोणी अपडेट राहतील नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला टेलिग्रामवरती डेली अपडेट देत असतो. तुम्ही त्यावरती बघत राहा आणि YouTube चॅनलवरती पण मी जशी अपडेट मला टाकता येणार त्या
परीने मी तुम्हाला कोकण रेल्वेबद्दल अपडेट देत राहतो. म्हणून तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन येत राहणार. तर तुम्ही बघितलं असेल की स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट याची एक्झाम डेट जे तुम्हाला क्लिअरली दाखवल्या गेलेली आहे की 17/4/2025 या तारखेला तुमची जे या व्हेन्यूवरती ठाकूर कॉलेज या एक्झाम राहणार आहे. तुमचे एक्झाम सेंटर दिलेलं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सविस्तर माहितीमध्ये बघून आलेलं आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांनी हे बघितलं असेल आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा. त्यावरती मी PDF दिलेली आहे. त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. तर अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.